ज्ञानेश्वरी अध्याय 9 श्लोक क्रमांक 10. सुरुवातीला सांगतात ज्ञानोबा आहे की जे लोकचेष्टा समजतात, जैसा निमित्त मात्र का सविता, तैसा जगत प्रभावी पंडुसुता हे तुम्ही जाणे. म्हणजे सर्व सृष्टीतील लोकांच्या व्यापारास ज्याप्रमाणे सूर्य कारणीभूत आहे, त्याप्रमाणे जगाच्या उत्पत्तीला मी कारण आहे. जगाची सर्व उत्पत्ती माझ्यातून होते. सगळ्या जगाला मीच निर्माण करतो. जगाला प्रत्यक्ष निर्माण करतो का भगवंत? प्रत्यक्ष नाही. जसा सूर्य प्रत्यक्ष नाही, अप्रत्यक्ष आहे. सूर्य फक्त काय करतो? आपल्या प्रकाशातून सर्व जगाला काय करतो? जगाला जागा करतो. सर्व जग उठतो आणि आपल्या आपल्या कामाला लागतो. मग सूर्य काही करत, मग सूर्य त्यानं काय करतो? सूर्य प्रकाशित करतो. म्हणजे काय करतो? प्रत्येक जीवाला, प्रत्येक प्राणीमात्राला, प्रत्येक वनस्पतीला तो प्रकाश देण्याचं काम करतो. तसं भगवंत म्हणतो मी काही करत नाही, फक्त मी चैतन्य द्यायचं काम करतो. माझं चैतन्य हे सगळं काम करतो. आणि म्हणून काय काय लोक सगुण आणि निर्गुण भक्तीचे दोन भाग पडलेले, एक सगुण भक्ती आणि एक निर्गुण भक्ती. पण निर्गुण भक्तीकडे जो जाईल त्याला लवकर भगवंताची प्राप्ती होईल. सगुण भक्तीमध्ये ह्या एकाच जन्मात प्राप्ती होईल भगवंताची असं नाही आहे. कारण सगुणमध्ये काय होतं? मनुष्य सगुणामध्ये अडकला जातो. ह्या देवाची पूजा कर, त्या देवाची पूजा कर. अनेक आपल्याकडे भारतामध्ये अनेक आपल्याकडे देवदेवता करून ठेवलेले आहेत. पण निर्गुण एकच आहे. निर्गुण परमात्मा एकच आहे. निराकार परमात्मा एकच आहे. निर्गुण आणि निराकार एकच परमात्मा आहे. आणि त्या एकच परमात्म्याची भक्ती करता करता आपण एकाशी एकरूप झालो तरच आपल्याला हे चैतन्य काय आहे, परमात्मा काय आहे, भगवंत काय आहे, परब्रह्म काय आहे, आपण कोण आहोत, भगवंत कुठे राहतो, भगवंताची भक्ती कशी करायची, हे ताबडतोब जिथल्या तिथेच आहे. आणि सगुणाची भक्ती करता करता ह्या देवाची पूजा, त्या देवाची पूजा, त्या देवाची पूजा करता करता माणसाचं आयुष्य निघून जातो. पण शेवटपर्यंत त्याला निर्गुण निराकाराकडे जाता येत नाही. आणि जो निर्गुण निराकाराकडे जाईल जेवढ्या लवकर तेवढी त्याला भगवंताची प्राप्ती आहे. आणि ते इथं सांगतात पुढे बघा, का जे मी अधिष्ठिल्या प्रकृती व चराचराची असं, म्हणजे मी प्रकृतीचं अधिष्ठान धारण केलं तर चराचरामध्ये संपूर्ण चराचर सृष्टी निर्माण होते. पण त्याला त्या प्रत्येक प्रकृतीला माझं अधिष्ठान लागतो. अधिष्ठान म्हणजे काय? अधिष्ठान म्हणजे चैतन्य. अधिष्ठान म्हणजे काय? चैतन्य. प्रत्येक जीवाला, प्रत्येक सृष्टीतल्या प्रत्येक घटकाला माझ्या चैतन्याची आवश्यकता आहे. कारण संपूर्ण सृष्टीमध्ये परब्रह्म भरलेला, याचा अर्थ काय? सगळीकडे तो व्याप्त आहे. आणि त्या व्याप्ताशी आपल्याला त्या व्याप्ताशी व्यापक व्हायचं असेल तर आपल्याला पण व्यापक व्हावं लागेल. आणि ती व्यापक होण्याची प्रक्रिया आपल्याला श्री गुरु शिकवतात. नाहीतर माणूस काय करतो? सगुणामध्ये एकच मंदिरामध्ये जातो, आयुष्यभर त्याच मंदिरामध्ये पूजा करत बसतो. आणि त्याला हे माहीत पडत नाही की हाच परमात्मा संपूर्ण चराचरामध्ये भरलेला आहे. इथं तेच सांगतात का मी अधिष्ठिल्या प्रकृती होती चराचराची असंबुद्धी. मी प्रकृतीचं अधिष्ठान धारण केलं. मला सांगा, ज्या वेळेला रावणाने सीतेला पळून नेलं लंकेमध्ये आणि तिला कुठे ठेवली? अशोकवनात ठेवली हो सीतेला. मग सीतेला अशोकवनात ठेवल्यानंतर सीतेच्या आजूबाजूला असणारं गवत, आजूबाजूला असणारी झाडं झुडपं सगळे रोम काय करत होते? सगळे काय करत होते? रामराम करत होते. सगळे गवत, झाडं, फुलं, पानं सगळे ते भगवंताचं नामस्मरण करत होतं. का? सीतामाईची तेवढी शक्ती होती. तसं आपली शक्ती व्हायला पाहिजे. आपली शक्ती कुठे आहे? आपल्याजवळ आहे. प्रत्येक जीवाकडे ती शक्ती आहे. मी अधिष्ठिल्या प्रकृती होय चराचराची असंबुद्धी. चराचरामध्ये माझी व्यापकता आहे. चराचरामध्ये मी भरलेला आहे भगवंत म्हणतो. पण माझं भजन केलं तरच त्याची तुम्हाला अनुभूती येईल. आणि म्हणून भगवंत सांगतो शेवटीला या 9व्या अध्यायामध्ये, तू मन हे मीची करी, माझी या भजनी प्रेम करे. अरे अर्जुना, तुझं मन आहे ना, ते काय कर माहिती का? ते माझ्या भजनामध्ये रममान कर.
कारण सगळीकडे मीच आहे आणि जर तू भजन केलं तरच तुला मी प्राप्त होईल. आणि तू माझ्या पाया पडला आणि जर लढाईला गेला तर तुला ते मिळणार, लढाई जिंकू शकत नाही. माझं भजन कर. भजनावरती प्रेम दिलेलं आहे, लक्षात घ्या. भगवंत अर्जुनाच्या जवळच होता, पाय धरले असते आणि युद्धाला गेला असता, पण तसं नाही सांगितलं देवाने. मी या अधिष्ठित या प्रकृती, चराचरामध्ये मी व्यापक आहे, तसं तूही व्यापक हो. ज्यावेळेला तू व्यापक होशील अर्जुना, त्यावेळेला तुला युद्ध सहज करता येईल. तू म्हणे मीची करी माझी या भजनी. त्याला काय सांगितलं? युक्ती दिली, युक्ती. बघा, परमार्थ युक्तीचा आहे, प्रपंच युक्तीचा आहे, कुठलीही गोष्ट धंदा युक्तीचा आहे, नोकरी युक्ती आहे, सगळीकडं प्रत्येक ठिकाणी युक्ती आहे. तसं इथं त्याने सांगितलं, बघ तू म्हणे मीची करी. अरे अर्जुना, तुझं मन आहे ना ते माझ्यामध्ये मद्रूप कर, माझ्या भजनामध्ये मद्रूप कर. माझी या भजनी प्रेम धरी, माझ्या भजनावर प्रेम धर. आणि मी सगळीकडे व्यापक भरलेलं आहे, पण ते तुला दिसेल कधी? जर तुझं भजन अखंड चाललं तर. नाहीतर नाही. 14 वर्ष 12 वर्ष वनवास आणि 1 वर्ष अज्ञातवास होता पांडवांना. विचार करा काय केलं त्यांनी, त्या लोकांनी. 12 वर्ष वनवासामध्ये त्यांनी पांडव अखंड वनवासी, परी देवाशी चिंतित. काय अखंड चिंतन, देवाचं अखंड चिंतन होतं त्यांचं, आणि म्हणून त्यांना युद्ध जिंकता आलं. नाही तर युद्ध जिंकणं एवढं सोपं नव्हतं. विचार करा, त्यांची किती क्षणं होती आणि यांची किती क्षणं होती. भरपूर त्यांची क्षणं होती आणि यांची थोडी क्षणं होती. आणि सगळेचे सगळे गेले. कौरव सगळे रवरव गेले, पण 5 पांडवांचा कोणाचाच बाल पण बाका झाला नाही. का? याला कारण भजन. आणि म्हणून त्यांनी काय दिलं आहे? त्याने म्हणजे भगवंताने आपल्याला भगवंताने काय दिलेले आहे? आपल्याला भगवंतानी जागा केला आहे स्वरूपाच्या ठिकाणी. अरे माझं भजन कर. तू मा नेहमीची करी माझी या भजने प्रेम धरी आणि सर्वत्र नमस्कारी मज एका ते. सगळीकडे मीच भरले, एकटाच भरलेला आहे. आणि ही माणसाची गफलत आहे बरं का. भगवंत एवढा सांगतो, अरे सगळीकडे चराचरामध्ये मीच आहे, तरी आपण काय करतो? अनेकांच्या मागे लागतो, अनेक देवांच्या मागे लागतो आपण. देव असा आहे, देव तसा आहे, कल्पना करतो. म्हणून मी हेतू हे उपपत्ती घडे या काय सांगतात? म्हणून काय कर की सगळ्या गोष्टीला, सगळ्या चराचराला निर्माण करणारा मी एकटाच आहे. एकटाच बरं का. भगवंत म्हणतो मी एकटाच आहे, माझ्याशिवाय कोणाचं भजन करूच नको तू. आपल्याला तेच सांगितलं आहे की मज एके विन, माझ्या एकाशिवाय कोणाचे भजन करू नको. जनाशी कारण विठ्ठलाची एकच विठ्ठल आहे. प्रत्येक जड जीवाला तारणारा एकच विठ्ठल आहे. म्हणून तुम्हाला सांगतो, भजा विठ्ठला, नाहीतरी जन्म व्यर्थ गेला. अरे विठ्ठलालाच भजा, तो तुमच्या आतमध्येच आहे. आणि माणूस अनेक देवतांची पूजा करत बसलेला आहे. आता येणे उजेवडे निवृत्ते, न्याहाळी पाय ईश्वर योगा ते, जे माझ्या ठाई भूते मी भूती नसे. मी भूतामध्ये नाही म्हणतात. काय सांगतात? आता येणे उजेवडे निवृत्ते, न्याहाळी पाय ईश्वर योगा ते. माझा ऐश्वर संपन्न योग आहे, आणि त्या योगाला तू जाण अर्जुना. जर त्या ऐश्वर योगाला तू जाणलाच नाही आणि नुसताच तू जर युद्ध करत गेलास, तर युद्धामध्ये काय होईल? युद्धामध्ये तुमची हानी होईल. तसं आपली युद्धामध्ये हानी होईल. आपण पण जर एकाशी एकरूप झालो नाही, एका अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालो नाही, तर ते कोणाचे काय गेले, ज्याचे त्याने आपला आपण अनहित होणार आहे. आणि जगामध्ये जे काय चाललेलं आहे ते काय खरं नाही. आपल्याला बोलण्याचा अधिकार नाही. पण तुम्ही सावध व्हा का सगळीकडे एकच परमात्मा. आता येणे उजेवडे निवृत्ते, न्याहाळी पाय ईश्वर योग. माझा ऐश्वर योग तुला मी सांगतो. कुठला ऐश्वर आहे? जे माझ्या ठाई भूते, परंतु मी भूतामध्ये नाही. काय सांगतात? भूते माझ्या ठिकाणी आहेत हो, माझ्या चैतन्यावर सगळी भूतेच आहेत, पण मी त्या भूतामध्ये नाही, असं सांगतात. काय सांगतात? ज्ञानोबरा बघा कशी सांगण्याची मेक ज्ञानोबराची. म्हणून ज्ञानबाची मेक म्हणतात ना ती असे.
की सगळे भूते माझ्या ठिकाणी पण मी भूतामध्ये नाही. बघा बाजूला टाकून दिला की नाही आपल्याला, म्हणजे आपल्यामध्ये परमात्मा नाही आहे. भूतामध्ये आपण बनवलो, आपण 5 भूतापासून बनलेलो आहोत, पण आपल्यामध्ये परमात्मा नाही तो. अथवा भूते ना माझ्या ठाई आणि भूता माझी मी नाही. बघा दोन्ही बाजून म्हणतात, भूते पण माझ्या ठाई नाही आणि मी पण भूता माझे नाही. या खुणा काही तू चुकू नको अर्जुना. या माझ्या खुणा आहेत. खून सांगितली की मी कुठेच नाही, मी भूतांमध्ये पण नाही आणि भूत माझ्या ठाई पण नाही. मग आता बघा आपण गुमानच पडलं की नाही माणूस, अरे देव आपल्या ठाई ना आपण देवाच्या ठाई, मग आपण आहोत तरी कुठे आहे. बघा जीवाला प्रश्न पडतो. मग त्याने ऐश्वर्य योग सांगितलंय. तो योग कोणता आहे? हे सर्वस्व माझे गुड परी तुझं दाविले करून उघड, आता इंद्रिया देऊन कवाड मज हृदय भोगी. म्हणजे काय सांगतात, आता मी तुला एक युक्ती देतो आणि त्याच्यामध्ये सगळं गुण लपलेलं आहे. म्हणजे आपल्याला सांगतात बरं का, भगवंत अर्जुनाला सांगतात म्हणजे आपल्याला सांगतात. आणि म्हणून सगळे पंथ वाया गेले. त्याला कारण काय? कारण त्याला हेच आहे की हे गुह्य ज्ञानी गुढ ते कोणी घेत नाही. आणि इथं भगवंतांनी पुढे सांगितलं आहे की सर्व इंद्रियांना कवाड दे, म्हणजे सगळे दरवाजे खिडके बंद कर. या शरीराला जेवढे 9 दारे आहेत ना, 9 दारी रोधुनी श्वासोश्वास नेमुनी आत्मा कोंडी त्रिकुट भवनी, तोच योगी जाण पार्था. ही योग विद्या आहे, तुला सांगतो मी अर्जुना. आणि हे कोणी करत नाही. बाकी सगळे श्रवणाला जातात. मग श्रवण करून त्यांना भगवंताची प्राप्ती कशी होईल सांगा? कारण देव कुठे आहे? आपल्या आतमध्ये. आता एखादा आपल्याला स्वयंपाक करायचा झाला तर आपण जर त्या टोपावर म्हणा, पातेल्यावर म्हणा, जर आपण झाकणच ठेवलं नाही तर लवकर शिजतो का अन्न? नाही शिजत. आणि झाकण दिलं तर ताबडतोब. जे अन्न शिजायला 1-1 तास लागतो ते 10-15 मिनिटामध्ये होतो. तसं आपल्याला देव इथे भेटेल नाही भेटेल माहीत नाही, पण आपण जर आपली दरवाजी खिडक्या बंद केल्या आणि आपल्या आतमध्ये असलेल्या परमात्म्याशी एकरूप झालो तर देवाची प्राप्ती लगेच आपल्या अष्टसात्विक भाव होते. हे इथं सांगायचं ना कोणाला? भगवंताला. हे सर्वस्व आमचे गुड बरे दाविले तुझं करून उघड, आता इंद्रिय देऊन कवाड मज हृदय भोगी. बघा सर्व दरवाजे बंद कर, कान बंद कर, डोळे बंद कर, श्वास तुझा बरोबर नियंत्रित कर, सगळं नियंत्रित कर, सगळे दरवाजे खिडक्या बंद कर आणि मी तुझ्या आतमध्ये कसा आहे ते त्याचा तू अनुभव घे. आणि हा ऐश्वर्य योग सांगितलाय. हा ऐश्वर्य योग कुणाला कळत नाही का? श्रवण म्हणजे भक्ती नाही बरं का, ऐकणं म्हणजे भक्ती नाही, सांगणं म्हणजे पण भक्ती नाही. त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन त्याचं अखंड भजन करणं, गुरुने दिलेलं वचन, त्या वचनावर आरूढ होऊन आपण त्या अखंड चिंतन विठोबाचं म्हणजे भगवंताचं भजन कसं करायचं हे आपल्याला सांगणारे श्रीगुरु श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, नाना बाबा, पांडुरंग दिवेकर बाबा हे आपल्या जीवनात आले. आणि त्यांनी ही जी परंपरा आणली आदिनाथ गुरु सकळ सिद्धांचा, मच्छिंद्रतायाचा मुख्य शिष्य मच्छिंद्राने बोध गोरक्षाशी केला, गोरक्षवळला गहिनी प्रती गहिनी प्रसादे निवृत्ती दाताला ज्ञानदेव सार सोजविले. ज्ञानोबारायापर्यंत परंपरा आली. हीच परंपरा जर आपण पुढे फॉलो केली तर आपले लाखो शिष्य असतील. प्रत्येक शिष्याच्या डोक्यावर हात ठेवून ही परंपरा चालू ठेवलेली आहे. या सगळ्या संतांनी ही परंपरा चालू ठेवलेली आहे आणि तीच परंपरा आपल्याला चालू ठेवायची. तेच गुह्य ज्ञान आपल्याला प्रत्येकाला डोक्यावर हात ठेवून प्रकाशित करायचं, अनुग्रह देऊन, तरच हे ज्ञान कळेल. आणि ज्याच्या डोक्यावर हात ठेवला जात नाही आणि त्याला फक्त त्याला श्रवण भक्ती करायला सांगितली तर मग इथं ज्ञानोबारा काय सांगतात ते चुकीचं होईल ना हो. ज्ञानोबारा सांगतात की नाही, हे सर्वस्व आमचे गुड परी दाविले तुझं उघड, आता इंद्रिय देऊन कवाड मज हृदय भोगी. म्हणजे सर्व इंद्रियांचे दरवाजे बंद कर, डोळे बंद कर, कान बंद कर, नाकाचा बरोबर जिथल्या तिथे श्वास चालू कर. हे सगळे 9 दारे आहेत. 9 दारे रोधुनी श्वासोश्वास नेमुनी आत्मा कोंडी त्रिकुट भवनी तोच योग जाण पार्था. म्हणजे योगियांची प्रक्रिया दाखवली आपल्याला. दोघा घालून मिठी परमात्मा पाहाव दृष्टी, ते हृदय मी प्रगटे पार्था. आता प्रगट होण्याची प्रक्रिया आपल्याला सांगितलेली आहे. प्रत्येकाने ध्यानात घ्या काय बोलतो ते आम्ही. आणि हा गुह्य ज्ञान आहे. आणि या गुह्यातला गुह्य ज्ञान कोणाला कळेल की तसे आपले श्रीगुरु आपल्या जीवनात आले तर. जसं तुकारामांच्या
तुकाराम महाराजांच्या जीवनामध्ये बाबाजी चैतन्य आले, नाथबाबांच्या जीवनामध्ये जनार्दन स्वामी आले, ज्ञानोबारांच्या जीवनामध्ये निवृत्तीदादा आले. असे परंपरेचे गुरु जोपर्यंत येत नाही तोपर्यंत हे ज्ञान कळत नाही. आणि परंपरा सोडून सगळेच बाजूला चालल्यात. खाऊन पिऊन परमार्थ असतो, असं कुठं असतो का? खाऊन पिऊन परमार्थ नाही होणार ना. हे ज्ञानोबारा सांगतात, आम्ही बोलत नाही. ज्ञानोबारा सांगतात, तुळशी माला घाला, गोपीचंद टिला, हृदय कळवला. वैष्णवांच्या पंथात या, की ज्याला परंपरा अशा पंथात या. आणि हृदयामध्ये त्याचा आनंद घ्यायला सांगितले आपल्याला. जर हृदयामध्ये आपण भजन केलं तरच आपल्याकडे हृदयामध्ये असलेला भगवंत प्रगट होईल आपल्यामध्ये. मग आपल्याला प्रगट करायचं असेल तर काय करावं लागेल? आपल्याला घुसळण करावं लागेल आपल्याला. जसं आपण एखादी घरात भाजी आणली आणि दिली, ठेवून दिली, मला सांग खाता येईल का ती? तिच्यावर प्रक्रिया होतो. तिला कापा, तिला पाण्यात धुवा, टोपात घाला, तेलावर तिला काय करा? फोडणी द्या, मसाला टाका, मिरची टाका, सगळं टाका, मीठ टाका, सगळ्या प्रक्रिया आहेत. तसं आपण जोपर्यंत आपल्या हृदयामध्ये असलेल्या त्या परमात्म तत्वाशी आपण एकरूप होत नाही, त्याचं आपण भजन करत नाही, तर आपल्याला कसं काय परमात्मा प्राप्त होईल? कारण ज्ञानोबा जिथं आपल्याला हरिपाठामध्ये दुसऱ्या अभंगामध्ये पण सांगतात की मंथुनी नवनीता तैसे घ्या अनंता, वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. मंथन केलं का तुम्ही? वाया व्यर्थ कथा सांडी मार्ग. कथा ऐकणं व्यर्थ सांगतात, तो टाकून दे मार्ग. एक हरी आत्मा जीव शिव समा, म्हणजे एक हरी आत्मा, आत्म्याची ना परमात्म्याची भेट होत नाही. आणि ते भेट कशात नव्हतं तर आपल्याला ध्यानाला बसवून ठाईच वैसुनी करा एक चित्त आवडी अनंत आलो बाबा. एका जागेवर बसून आपल्याला परमात्म्याची प्राप्ती आहे. बघा ना, इथे तेच सांगतात ज्ञानोबा, एक हरी आत्मा जीव शिव समा, वाया तू दुर्गमानं घाली म्हणा. ज्ञानदेव पाठ हरी हा वैकुंठ भरला, घनदाट हरी दिसेल, तेव्हाच आपल्याला सगळीकडे घनदाट भरलेला हरी दिसेल. जर जीवाशिवाचा ऐक्य झाला तरच आपल्याला त्याची प्रचिती येईल. आणि म्हणून सगळीकडे ज्ञानोबा हे सांगतात बरं का. पण आपलं टाकसाल बिघडले ना आपलं टाळकं, त्याच्यामुळे लफडा होतो. आणि इतर पंथामध्ये सांगत नाही कोणी. सांगायला पाहिजे स्पष्टीकरण, कारण त्यांच्याकडे हे नाहीच आहे तर सांगणार काय? हा दंश जाऊ नये हाता, तो माझे सासो करपण पार्था, न कळेगा सर्वधा जेवी तुशी कनो. बघा, जसं एखाद्या माणसाने भात घेतलाय फुनाला, सुपळाला का फुला, आमच्या भाषेत फुनाला म्हणतात त्याला, म्हणजे आपण सुपाने असा फुनतो नाही का, त्याला घेतलाय. आणि त्यातनं काय कण बाजूला कण आपल्याकडे घेतात आणि भुसा टाकून देतात. पण आपण काय केलं आहे? कणच टाकून दिलं नाही भुस्यामध्ये. आपण होईल का? आपल्याला ताकद येईल का? आपल्याला जाईल का आपल्या पोटामध्ये तो अन्न भुसा? म्हणजे आपण उलटी क्रिया करतो की नाही? इथं तेच सांगतात, हा दंश जाऊन हाता, ही प्रक्रिया जोपर्यंत साधकाच्या हाताशी येत नाही तो माझे साचो करपण पार्था, माझं खरं स्वरूप कोणालाच कळलं नाही. अजून कोणालाच कळलं नाही बरं का. हा दंश जाऊन हाता, माझे साचो करपण पार्था, माझं खरं स्वरूप न कळेगा सर्वथा जेवी तुशी कनो. का जसं एखाद्या माणसाने भाताचे कण फेकून दिले आणि भुसाच खात बसलाय, तसं परमात्म तत्वाशी एकरूप व्हायचं सोडलंय. आपल्या अंतरात्म्याशी एकरूप व्हायचं सोडलंय त्याने. आणि तो काय करत बसलाय? ह्या तीर्थाला जा, त्या तीर्थाला जा, ह्या मंदिरात जा, त्या मंदिरात जा, इथे देवाला शोध, तिथे देवाला शोध. जिथं देव तिथं तुम्ही तिथं चिंतन करत नाही. जो अंतरात्मा आतमध्ये बसलेला आहे त्याचं भजन कोणी करत नाही. आणि म्हणून सगळा भक्ती मार्ग नको त्या मार्गाला चालले. आणि खरा भक्ती मार्ग ज्ञानोबारांनी दाखवलाय. पण आत्मप्रचितीवाला माणूस पाहिजे हो, आत्मसाक्षात्कारवाला माणूस पाहिजे, तरच हे तुम्हाला ज्ञान सांगू शकतो. ज्ञानोबारांनी लिहिले बरोबर, पण लोकांनी त्याला फाटे फुटलेत का? कारण ते अनुमानाचं ज्ञान सांगतात. अनुमानाचे सांगतात ते ज्ञान. प्रचितीचं ज्ञान कोणी सांगत नाही. म्हणून ऐका प्रचितीची लक्षणं, प्रचित पाहतील ती शान, प्रचितीविन दैन्यवान. प्रचिती नाही त्यांची अवस्था दैन्यवानी होणार आहे. दैन्यवानच सगळी लोक आहेत, कोणालाच प्रचिती नाही. साधी आपण एखाद्याला व्याख्या विचारली की बाबा
ज्ञान म्हणजे काय सांग, कोणालाच सांगता येत नाही. ज्ञान म्हणजे काय सांग, ज्ञान कशाला म्हणतात हे लोकांना सांगता येत नाही. ज्यांच्या हजारो दास आहेत, करोडो दास आहेत, त्यांना सांगता येत नाही ज्ञान म्हणजे काय, ज्ञान कशाला म्हणतात ते सांगता येत नाही. विचार करा. म्हणजे या लोकांना प्रचितीच नाही असा त्याचा अर्थ होतो. आणि प्रचितीविना निरूपणाशी बैसूच नाही, समर्थाने सांगितलंय. तसं प्रत्येकाला अनुभव यायला पाहिजे. ही प्रक्रिया जोपर्यंत साधकाच्या हातात येत नाही तो माझे साच करून पाहता खरं माझं स्वरूप न सपडेगा सर्वता जेवी तुशी कनो. म्हणजे ते काय करत बसल्यात तर ते कण टाकल्यात आणि भुसच खात बसल्यात हो, असा त्याचा अर्थ होतो. म्हणजे खरा देव तो अंतरी चोरला असे, सद्गुरु विनो तो सर्वत आहे न दिसे. खरा देव आतमध्ये ठेवलाय, आपण तो चोरून ठेवलाय. पण सद्गुरू भेटतील तेव्हा दिसेल ना तो आपल्याला. आणि एकदा आतला दिसला का बाहेरचा दिसणार आहे तुम्हाला. भगवंत सांगतो, सुवर्णाचे मणी केले ते सोन्याच्या सुती ओविले, तैसे म्या जग धरेल सभाय अभ्यंतरी. पण हे कधी कळेल, आत बाहेर मीच भरलेलं, पण कधी कळेल, आतला प्रगट झाला तर, दिव्य दृष्टी मिळाली तर, तुमचं अंतःकरण शुद्ध झाला तर. आता पुढे बघा काय सांगतात, ऐका. एरवी अनुमानाचे पैसे, बघा आलं की नाही, ओवी आली बघा. एरवी अनुमानाचे नाही पैसे, आवडे की कळले आयसे, परी मृगजालाचे निवळांचे काय भूमिती मे. अनुमानाचे ना, अनुमान. सगळे लोक अनुमानावर थांबल्यात. देव असा आहे, देव तसा आहे, अनुमान काढतात. कल्पनेचे देव बनवलेत लोकांनी. कितीतरी लाख कल्पनेचे देव बनवून ठेवले लोकांनी. पण कल्पनेच्या देवाची पूजा करून आपली कल्पना जाईल का? कारण ज्यावेळेला कल्पना जाईल त्यावेळेला आपल्या परमात्म्याची प्राप्ती आहे. कल्पना जाय सांडे तैच का परमार्थ घडे, तैच का संन्यासी घडे. कल्पना टाकली की तुम्ही देवात. आणि कल्पना कधी जाईल? ज्या वेळेला आपण आपल्यात मुख्य देव जाणावा, बरं का, मुख्य देव जाणावा, सत्य स्वरूप ओळखावा, नित्य अनित्य विचार गाणं. नित्य काय अनित्य काय? नित्य आपल्या अंतरीचा अंतरात्मा आहे, तो येत नाही जात नाही, तोच सगळीकडे भरलेला आहे. आणि ह्याची अनुभूती येण्यासाठी आपण काय करायला पाहिजे? भजन करायला पाहिजे. भजनाशिवाय दुसरा उपाय काहीच होणार नाही. एकच भजन तुमचं व्हायला पाहिजे. सातत्याने भजन व्हायला पाहिजे. रात्रंदिवस तेच करायला पाहिजे आपल्याला. दुसरा काय नाही. उठताना, बसताना, खाताना, पिताना, जेवताना, झोपताना भजनच पाहिजे बस. भजन आनंदामध्ये गेल्यानंतर हे सगळं ज्ञान कळेल. आणि ज्याच्याकडे भजन नाही, जो ध्यान करत नाही, त्याला हे ज्ञान नाहीच समजायचं आत्मज्ञान. त्याला फक्त ज्ञान आहे पण आत्मज्ञान अजिबात नाही त्याला. आणि म्हणून भगवद्गीतेमध्ये मेक मारून टाकली, आत्मज्ञानाविना पार्था सर्व कर्म निरर्थकम. आत्मज्ञान झालं नाही, आत्तापर्यंत केलेली सर्व कर्म फुकट. एरवी अनुमानाचे पैसे. 137 ओळी काय सांगते बघा. एरवी अनुमानाचे पैसे, आवडे कीर कळले आयसे म्हणजे अनुमानाने, म्हणजे अंदाजे. पण ज्ञानोबाला सांगतात, परी मृगजलाचे निवलांचे काय भूमिती मे. मग दृष्टांत दिला. मृगजल कसा असतो? दिसतो आपल्याला. आणि ते मृग म्हणजे काय? हरिण. सारखे धावतात त्याच्या मागे. धावतात. आता येतो. आता त्यांना वाटतं हा इथे आला, हा इथे मृगजल. धावतात आणि काही अंतरावर गेल्यानंतर पडतात खड्ड्यात. तसे आपली अवस्था झालेली आहे. अनुमान काढत हा देव, तो देव, आणि आपण सगळे खड्ड्यात पडतो. मृगजल म्हणजे काय? हरणांनी एक कल्पिलेला असा जो हरणांच्या कल्पनेतून निर्माण झालेला मृगजल आहे. मृगजल हरणांना वाटतं की हा पाणीच आहे, पण तिथे पाणी नाहीच आहे आणि ते धावतात. तसं आपण मृगासारखं म्हणजे त्या हरणासारखं आपण वेड्यासारखं धावत बसलोय. मग ज्ञानावर दृष्टांत देतात की मृगजलांचे नि ओलांचे काय भूमितीने. मृगजलाच्या ओलाव्याने काय भूमी काय ओळी होते का? नाही, अजिबात भूमी ओली होत नाही का? मृगजल ते.
तसं आपण सगळ्या मृगजलाच्या मागे धावतोय. खऱ्या देवाशी खरा देवता अंतरी चोरला असेल. खऱ्या देवाच्या मागे कोणी धावत नाही. आणि जे आपल्याला दिसतं कल्पनेचे देव, त्यांच्या मागे माणूस धावत धावत सुटलाय, ते हरणासारखं. आणि ज्यावेळेला खड्ड्यात पडतो, किती वेळा खड्ड्यात पडतात, तरी पण त्यांच्या डोक्यात प्रकाश पडत नाही की आपण खड्ड्यात पडलोय. संपूर्ण आयुष्य निघून जातात, तरी पण कळत नाही. कोणी दारू पिऊन पडतात, कोणी जुगार खेळून पडतात, कोणी काय काय गेम खेळतात आणि पडतात. संपूर्ण संसार उद्ध्वस्त होतं, तरी पण त्यांच्या लक्षात येत नाही की आपल्याला चालवणारा अंतरात्मा हाच आपला देव आहे. लक्षातच येत नाही का? दाखवणारा कोण नाही. दाखवणारा गुरु जीवनात येत नाही. तो पण अशीच अवस्था आहे. सगळ्या लोकांची अशीच अवस्था झालेली बरं का. आणि म्हणून ज्ञानोबराया, तुकोबा, नाथबाबा, कबीरदास, मोठे मोठे संत आहे, त्यांच्या गाथा वाचा, त्यांचं वाङ्मय वाचा, त्याचा अभ्यास करा. आपल्याला तशी आत्मप्रचिती यायला पाहिजे. संतांनी लिहिलंय ते खरं आहे, शास्त्र आहे, शास्त्राप्रमाणे चालायला पाहिजे आपण. लोक आपल्या आपल्या मताने काय पण सांगतात इथे आणि लोकांना भुरळ घालतात. जे जाळ जळी पांगिले, बघा, जे जाळ जळी पांगिले तेच चंद्रबिंब दिसे आत उडले. परे थडिये काढून झाडिले तेव्हा बिंबके सांगे. काय सांगतात? माशाला धरण्यासाठी जे जाळे पाण्यात पसरतात, त्यात चंद्राचे बिंब सापडल्यासारखे दिसते. बघा, जाळे कशाला टाकलं? त्या कोळ्याने माशाला पकडण्यासाठी टाकलं आणि तिथे चंद्राचं बिंब होतं. आलं का चंद्रबिंब त्या याच्यामध्ये, त्याच्या पागामध्ये, त्याच्या जाळ्यामध्ये आलं का? नाही आलं. कसं येणार? कारण चंद्रबिंब आहे, ते प्रतिबिंब आहे. काय ते? प्रतिबिंब आहे. आणि बिंब कुठे आहे? वरती आहे. तसं आपण प्रत्यक्ष आपल्या आतमध्ये असलेल्या परमात्म्याला आपण भेटत नाही. आणि आपण सगळ्या देवांची पूजा करत बसलोय. बिंबासारखी अवस्था झालेली आहे, या प्रतिबिंबासारखी अवस्था झालेली आहे. बिंबाला कोणी धरतच नाही. तेथे चंद्रबिंब दिसे आडतुडे, म्हणजे चंद्रबिंब दिसतं, त्या येईल का त्या जाळ्यामध्ये? परी थडिये काढून झाडिले तेव्हा बिंब के सांगे. म्हणजे त्या कोळ्याने तो जाळा खेचला. तो पाग नावाचा, जाळ्याचं नाव पाग आहे, आमच्या भाषेत त्याला पाग म्हणतात. तो आपण घेतला, काठावर काढला. आता चंद्रबिंब कोठे असते का त्यामध्ये? सांग, दिसतो का आपल्याला? तैसे बोलवरी वाचा बळे, वायाची झकवी जती प्रतितीचे डोळे. मग साचो कारे बोधा वेळे, आथी ना होईजे. त्याचप्रमाणे आम्हाला अनुभव आला. असे शब्दांच्या व वाणीच्या योगाने कित्येक लोक वर करणे दाखवितात. बघा, इथं तेच सांगितले, मी तुम्हाला तेच सांगितलं आहे. आमचं पण हेच म्हणणं आहे बरं का, आमचं पण हेच म्हणणं आहे. म्हणून आमचे सर्वस्व, आमचे गुढ तू दाविली करून उघड आता इंद्रिय जाऊन कवाड हृदय बघ. याचा अर्थ काय? की बाबा तुम्ही ध्यान करत नाही, तो पण आपण किती पण जरी श्रवण केलं तरी आपल्याला भगवंताची ओळख होणार नाही. आणि उगाचच अंदाजे लोक जातात आणि सांगतात आम्हाला अनुभव आला, असं बोंबाबोंब करतात. मला अनुभव आला, मला अनुभव आला. अनुभव कधी येईल? देवा आतमध्ये. अनुभव कुठे? अनुभव आतमध्ये यायला पाहिजे. आणि लोक काय करतात? बाह्य अंगाला भुलतात आणि चर्मदृष्टीने जातात. चर्मदृष्टीला कधी देवाचं दर्शन होईल का? बघा काय लिहिले ते. शब्दाच्या वाणीच्या योगाने कितीतरी लोक वर करणी दाखवितात, म्हणजे आम्हाला अनुभव असं सांगतात. पण मग खऱ्या बोधाच्या परीक्षेच्या वेळी, म्हणजे त्यावेळेस खरोखर त्यांना असलेले वाचाल ज्ञान निरुपयोगी ठरते. बघा, खऱ्या बोधाच्या वेळेला अंतकाली काय होतं? खऱ्या बोधाच्या वेळेला त्यांना अनुभव नसल्यामुळे मग ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे, जैसे तिरी नाव न ढले टेकली साती. 4थ्या अध्यायामध्ये सांगतात ज्ञानोबा. मग ज्ञानाची वेळे झाकती जाणीवेचे डोळे, जैसे तिरी नाव न ढले टेकली साता. एकदा किनाऱ्याला नाव लागली का मग माणसाला काही जमत नाही. तसं एकदा माणसाचं आयुष्य निघून गेलं आपल्या हातातनं आयुष्य निघून गेलं. ध्यान केलंच नाही,
ध्यानाला बसलंच नाही, भगवंताचे चिंतन केलंच नाही, नुसतं ऐकण्याचं काम केलं, सांगण्याचं काम केलं, ऐकण्याचं काम केलं, सांगण्याचं काम केलं. देव असा आहे, देव तसा आहे, हनुमानाचे ने पैसे कळले की ऐसे. हनुमान आहे हो, हनुमान सगळे करतात, पण हनुमान व्हायला कोणी बघत नाही. कारण हनुमान म्हणजे दास्य भक्ती हो. हनुमान म्हणजे काय? हनुमंताने जी दास्य भक्ती केली, त्याचं अखंड रोम रोम त्याचं भजन करत होतं हनुमंताचं. आणि तशी दास्य भक्ती प्रत्येकाकडनं व्हायला पाहिजे. काय व्हायला पाहिजे? तशी दास्य भक्ती व्हायला पाहिजे. आणि म्हणून प्रत्येकाने अंतर्मुख होण्याचीच प्रक्रिया करा, अंतर्मुख होण्याचा प्रयत्न करा. जोपर्यंत अंतर्मुख होत नाही तोपर्यंत हे ज्ञान कळणार नाही कोणाला. बाह्य अंगाचं ज्ञान अजिबातच नाही बरं, कुठल्याच ग्रंथात नाही. पण लोक भरकटले सगळी, पुढे मस्त दाखवले बाबा हे अनुभवासाठी पुढच्या वेळात ना ते जबरदस्त सांगितले ज्ञानोबरांनी. म्हणून 18 पद्म वानर करीती भुभुकार. आणि अयोध्येशी आले दशरथ कुमार, असा अनुभव यायला पाहिजे. 18 पद्म वानर करीती भुभुकार. आपल्या अंगावर 18 पद्म केस आहेत, जसं त्या हनुमंताच्या अंगावर 18 पद्म त्याचे वानर होता तो. पण त्याचे बघा ना आरतीमध्ये लिहिले स्पष्टपणे 18 पद्म वानर करीती भुभुकार. वानर म्हणजे त्या हनुमंताचे 18 पद्म केस भुभुकार करायचे, म्हणजे राम 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 म्हणायचे. तशी दास्य भक्ती आपली व्हायला पाहिजे, तर आपल्याला मोक्ष तिथेच आहे बरं का. आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप होऊन आपण भजन केलं तरच आपल्याला त्याचा फायदा आहे. नाही तर अन्यथा आपण अनेक देवतांची पूजा जरी केली तरी शेवटीला खरं नाही आपलं काय. कारण जोपर्यंत आपल्या आतमध्ये त्याची अनुभूती येत नाही तोपर्यंत बाह्य अंगाची भक्ती आपल्याला, बाह्य अंगाने केलेली भक्ती आपल्याला प्रचितीला येणार नाही ना हो. प्रचिती यायला पाहिजे. हनुमानाचे आणि पैसे, हनुमानाची भक्ती चालत नाही, तिथे हनुमंत व्हावा लागतो. म्हणजे दास्य भक्ती व्हायला पाहिजे. दास्य भक्ती म्हणजे काय? एका रामाशिवाय दुसरं त्या हनुमंताला काहीच दिसत नव्हतं. एका रामाशिवाय त्या बिभीषणाला काहीच दिसत नव्हतं. एवढी मोठी लंका होती, पण त्यातल्या एकाही माणसाला त्यांनी विचारलं नाही ना. डायरेक्ट शरण आला कोणाला? तो बिभीषण शरण कोणाला आला? रामाला आला हो. तसं आपण जोपर्यंत आपल्या आतमध्ये असलेल्या त्या आत्मा रामाला शरण येत नाही तोपर्यंत आपल्याला अनुभूती येणार. तैसे बोलवरी वाचा बले वायाची झकविजेचे प्रतितीचे डोळे. बघा किती पण तोंडाने सांगायचा प्रयत्न केला देवाची, देव असा आहे, देव तसा आहे, देव अमुक ठिकाणी, काही कथा सांगितल्या, काही सांगितला तरी त्याचा फायदा होणार नाही त्याचा. असे शब्दांच्या वाणीच्या योगाने किती एक लोक वरकरणी दाखवितात. म्हणजे ज्ञानोबाला सांगतात वरकरणी काय दाखवितात. म्हणजे काय? म्हणजे मला येतो असा एक शायनिंग मारून दाखवतात ते. म्हणजे मला सगळं येतो आणि माझा अनुभव आलाय मला असं दाखवतात. पण त्या अनुमानाचा असतो आणि अनुमानाचा ज्ञान खरा नाही. अनुमानाचं ज्ञान अजिबात खरं नाही. मग साचो कार्य बोधा वेळे आधी न होईजे. मग खरोखर त्यांना असलेली वाचाल ज्ञान निरुपयोगी ठरतो. निरुपयोगी कुठंच उपयोगाला येणार नाही ते ज्ञान. आणि आपल्याला प्रत्येकाला ज्यांनी साधना केली नाही, ज्यांनी ध्यान केलं नाही, ज्ञानोबारांनी सांगितल्याप्रमाणे जर आपण ध्यान केलं नाही आणि त्या अंतरीच्या अंतरात्म्याशी एकरूप झालं नाही तर मग पुढे आपल्याला जे काय वाचेचं ज्ञान आहे, जे काय आपण ऐकलेलं ज्ञान आहे ते आपल्याला अंतकाली उपयोगाला येणार नाही, असं ज्ञानोबारांनी स्पष्टपणे सांगितले या 10व्या श्लोकामध्ये. असा हा 10वा श्लोक तुम्हाला मी पूर्ण करून सांगितला. आणि आता आपण 11व्या श्लोकामध्ये पदार्पण करूया. बघा आता 11वा श्लोक काय सांगतो. अवदानंती मां मूढा मानुषी तनुमाश्रितम परम भाव मदा अनंतो ममं भूत महेश्वरम. ज्ञानोबा सांगतात अविवेकी लोक सर्व भूतांचा
महान ईश्वर अशा माझ्या श्रेष्ठ भावास न जाणणारे असे होऊन मनुष्याची तनू धारण केलेल्या मला तुच्छ लेखतात, माझी अवज्ञा करतात. म्हणजे जे लोक अविवेकी आहेत, ज्यांच्याकडे विवेक नाही, वैराग्य नाही, म्हणून विवेक आणि वैराग्य हे कधी निर्माण होईल तुमच्यामध्ये? ज्या वेळेला तुम्हाला आत्मसाक्षात्कार होईल, ज्या वेळेला तुम्हाला नामाचा स्पर्श होईल आतमध्ये, त्यावेळेलाच तुमच्याकडे विवेक निर्माण होईल. जोपर्यंत विवेक आणि वैराग्य आपल्याकडे नाही आहेत तोपर्यंत ज्ञान सगळा निकामी, बरं का. तुम्हालाच त्या ज्ञानाची आत्मप्रचिती यायला पाहिजे, तुमच्याकडेच वैराग्य पाहिजे, तुमच्याकडेच विवेक पाहिजे. वैराग्य आत आहे, विवेक आतमध्ये आहे. आणि त्या विवेक वैराग्याच्या नुसत्या गोष्टी सांगून फायदा नाही. वैराग्य प्रत्यक्ष पाहिजे माणसाला. विवेक पण तुमच्या आतमध्ये जागृत व्हायला पाहिजे. आणि ज्ञानवरासंत विवेक वैराग्य दोन्ही प्रवेशले हृदय भुनी विषय वासना निरसोने जो जीव सोहमपणे वरती. म्हणजे विवेक तुमच्यामध्ये निर्माण झाला की तुमचं नामाचं चिंतन अखंड चालू होतं. मग आपल्या नामाचं चिंतन का चालू होत नाही? आपल्याला वैराग्य नाही, आपल्याकडे विवेक नाही. विवेक वैराग्य दोन्ही प्रवेशल्या हृदय भुनी विषय वासना निरसोनी जीव सोहमपणे वरती. आपोआपच त्या सोहमतत्वाचं भजन चालू होतं. पण विवेक आणि वैराग्य पाहिजे. किंबहुना भवा बिहाया आणि साचे चाडा ती जरी मिया तरी तू गा उपपत्ती या जतन कीजे. ज्ञानोबा काय सांगतात की किंबहुना फार काय सांगावं, या संसाराला भिवून माझ्या प्राप्तीची जर खरी इच्छा असली तर तुला हे जे मी वर्म सांगितले ते आपल्या लक्षात ठेव, बरं का. म्हणजे आपल्याला काय केलं? आपल्याला सावध केलं ज्ञानोबारांनी. हे जे काय भगवंताला प्राप्तीचं जे काय मी तुला वर्म सांगितलं आहे, अरे अर्जुना, तुला भगवंत सांगतो की ना अर्जुनाला, तुला माझ्या प्राप्तीची जर अपेक्षा असेल तर मी तुला जे काय वरती या 10व्या श्लोकामध्ये जे काय तुला वर्म सांगितलं ते वर्म नीट लक्षात घे अर्जुना. आणि ते वर्म जर तुला समजलं नाही तर मग माझी प्राप्ती होणार नाही, स्पष्ट सांगितलंय. आणि खरोखर बरं का, जोपर्यंत ध्यान करत नाही त्या अंतरीच्या अंतरात्म्याचं ध्यान करता करता आपल्याला देहाचा विसर पडत नाही. पूर्ण देहाचा विसर पडला पाहिजे आणि ध्यानाची सारखी ओढ लागली पाहिजे. बाहेर कुठे गेलो, घरी कधी येतो ध्यान कधी करतो, घरी कधी येतो ध्यान कधी करतो, सकाळी लवकर उठतो कधी. सुरुवातीला लोक बेल लावतात घड्याळाची, आता बेल पण लावायची गरज नाही. बरोबर 4 वाजताना जाग येतो माणसाला. काही लोक 3:30ला उठतात, काही 4ला उठतात, काही 4:30ला उठतात. पण बरोबर त्यांच्या मनामध्ये एकदा ठसलं की नाही अमुक वाजताना उठायचं आपल्याला, तर बरोबर देव त्यांना जागवतो. कारण देव आतमध्ये आहे, उठवणारा देव आतमध्ये. फक्त तुम्ही त्याला आज्ञा करा, देव मला अमुक वाजताना उठव. बघा देव उठवतो की नाही तुम्हाला. ही प्रचिती आमची. देवाकडे सगळं मागा तुम्ही. देव तुमच्या आतमध्ये आहे, देव बाहेर नाही. तुमच्या अंतरीच्या अंतरात्म्याशी काय करा, एकरूप आणि मग मागा. जर एकरूप होत नसेल आपण आणि आपण जर बाहेरच फिरत असू तर मग देव आपल्या आतमध्ये आहे आणि आपण निवेदन बाहेर ठेवतो. आपल्याला आत्मनिवेदन, भक्तीचं नाव काय? आत्मनिवेदन. आत्म्याशीच आपल्याला आपलं निवेदन ठेवता यायला पाहिजे. आपल्या अंतरीच्या अंतरात्म्या, शेवटची भक्ती बरं का, आपल्या अंतरीच्या अंतरात्म्याशी आपल्याला निवेदन ठेवता येण्यासाठी अंतरीच्या अंतरात्म्याचं भजन आपल्याला जमलं पाहिजे. जर ते भजन आपल्याला जमत नसेल तर मग आपण भगवंताला अनन्य भावाने शरण गेलो नाही असा त्याचा अर्थ होतो. भगवंताच्या आश्रित व्हा, रात्रंदिवस तोच आपल्याला सांभाळतो असा आपला भाव तयार करा प्रत्येकाने. तरच भगवंताचं आपल्याला काय होईल, भगवंताची प्रचिती येईल, आपल्याला भगवंताची अनुभूती येईल, आत्मसाक्षात्कार होईल. म्हणून किंबहुना या संसाराला भिवून माझ्या प्राप्तीची जर खरी इच्छा असली तर अर्जुना, तुला जे मी वर्म सांगितले ते आपल्या लक्षात ठेव पूर्ण, बरं का. वर्म काय सांगितलंय?
अर्जुनाला सांगितलंय म्हणजे आपल्याला सांगितले ते वर्म काय सांगितलंय तरी इथे लिहिले ना बघ, हे सर्वस्व माझे गुड तुझं दाविले करून उघड, आता इंद्रिय देऊन कवाड मज हृदय भोगी, म्हणजे माझं ध्यान हृदयामध्ये कर. हे वर्म आलं लक्षात का? परत सांगू का? हे सर्वस्व माझे गुड तुझं दाविले करून उघड, आता इंद्रिय देऊन कवाड मज हृदय भोगी, म्हणजे सर्व डोळे कान नाक सगळं बंद कर. नऊ द्वारे आहेत ना आपल्या या शरीराला, की नऊही दारे रोधुनी श्वासोश्वास नेमनी, आत्मा कोंडी त्रिकुट भवनी, तोच योगी जाण पार्था, दोघा घालून मिठी परमात्मा पावा दृष्टी, म्हणजे जीव शिवाचं ऐक्य करून घे. ही प्रक्रिया ज्याच्याकडं नाही आहे त्याला हे ज्ञान प्रगट होणार नाही. भक्तिमार्ग त्याला कळलाच नाही असं समजायचा. इथं पुढं त्यांनी लिहिलं की नाही, वाचने सांगणं म्हणजे ज्ञान नाही, वाचने बडबड करणं म्हणजे ज्ञान नाही सांगतात, ऐकणं म्हणजे पण ज्ञान नाही. मग ज्ञान कशाला म्हणतात तर बघा सांगतात, तैसे जाणीव जेथन रिगे विचार मागुता पावली निघे, तर्को ऐनी निघे अंगी जायच्या, अर्जुना तया नाव ज्ञान एर प्रपंच हे विज्ञान, तेथे सत्यबुद्धी हा ज्ञान जाण, आता अज्ञान अवघे हरपे, विज्ञान निश्चेष करते आणि ज्ञान ते स्वरूपी होऊन जायचे. संपला विषय. चौथ्या अध्यायामध्ये सांगतात ज्ञानोबा. म्हणजे आपल्याच आत्मस्वरूपाशी एकरूप कसं व्हायचं हे प्रत्येक ठिकाणी प्रत्येक वेळेला आपल्याला जागं केलेलं आहे, सावधान केलेलं आहे ज्ञानोबारांनी. पण आपल्या जर ते डोक्यात येत नसेल, टाळक्यात बसत नसेल तर बसून घ्या, नाही तर मग आपण अभागी. एरवी दिठी वेदिली कवळे ते चांदिण्या ते म्हणे ती पिवळे, तेवी माझ्या स्वरूपे निर्मल देखती दोष. आता ज्ञानोबा पुढे सांगतात की बाकीची लोक जे आहेत ती कशी वागतात ते सांगतात. एरवी दिठी वेदिली कवळे, बघा काविलीने दृष्टी व्यापलेली आहे एखाद्या माणसाची. जर माझ्या स्वरूपाला ओळखलं नाही त्यांनी, अशा माणसाबद्दल ज्ञानोबा सांगतात की ज्यांची दृष्टी काविलीने व्यापलेली आहे, ते चांदण्या ते म्हणे ती पिवले. ते चांदण्याला चांदणा पिवला आहे का हो? पण त्याला चांदणा पिवळा दिसतो. ज्याची दृष्टी काविलीने व्यापलेली आहे. काविलीने काय केलं? काबीज केले. काविल डोळ्यामध्ये काविल घुसले त्याच्या संपूर्ण डोळ्यामध्ये. काय झालंय? डोळे त्याचे पिवळे झाले सगळे. कशाने? काविलीने. काविल हा रोग आहे बरं का. काविल काय आहे? हा एक रोग आहे. आणि तो रोग माणसाला लागला तर त्याचे डोळे, त्याचं अंग, त्याचे नख सगळं पिवळा होतं त्याचा. आणि त्याचं सगळं बरं, त्याची लघवी, त्याचा थुंकी पण नंतर पिवळी होते. तसंच ज्ञानोबाला सांगतात, गेली दिठी वेदिली कवळे, ते चांदण्या ते म्हणे ती पिवळे. त्याची दृष्टी काविलीने काय केलंय? दूषित झालेली आहे. आणि तो चांदण्याला पिवळा समजतो. तेवी माझ्या स्वरूपे निर्मल आहे देखती दोष. माझा स्वरूप कसा आहे? निर्मल आहे, स्वच्छ आहे. माझा स्वरूप कसा आहे? शुद्ध आहे, निर्मल आहे. आणि त्या माझ्या स्वरूपाला लोक दोषी समजतात. मग मला सांगा, हा दोष कुणाचा आहे? तुमच्या दृष्टीचा दोष आहे, माझा दोष नाही. मी कसा आहे? मी शुद्धच आहे, निर्मलच आहे. मी येत नाही, जात नाही, पण मला माणूस म्हणून ते समजतात. मी माणूस आहे का? मला जेवायला काय घालतात, मला पाणी काय पाजतात, मी काय पाणी पितो का? मी काय जेवायला जेवणार आहे का? संपूर्ण जगाला, संपूर्ण सृष्टीचा करता धरता सगळं मीच आहे. आणि मला लोक असे समजतात. तसं तुमची दृष्टी तुमची दूषित आहे. तुमचं अंतःकरण दूषित आहे. तुमचं अंतःकरण मलिन आहे, म्हणून मी तुम्हाला दिसत नाही. भगवंत काय सांगतो? आपलं अंतःकरण मलिन असल्यामुळे आपल्याला ते दिसत नाही. मग हा कोणाचा दोष आहे? तुमच्या दृष्टीचा, तुमच्या अंतःकरणाचा दोष आहे. माझा दोष नाही. मी ओरिजिनल कसा आहे? शुद्धच आहे, निर्मलच आहे. पण माझ्यामध्ये लोक दोष बघतात का? तर त्यांची तशी दृष्टी ना तरी जरे विटाळलेले मुख, ते दुधा ते म्हणते कडू विख, ते अमानुष्या मानुष्य मानिती माते. ना तरी जळे विठाळलेले मुख, त्याला ज्वर आलाय म्हणजे ताप आलाय आणि तापाने फणफणलाय
आणि फणफणलेल्या तापामध्ये एखाद्या माणसाला दूध प्यायला दिला तर दूध त्याला कडू लागतो. पण तो माणूस काय सांगतो, नाही नाही नाही, मी बरोबर आहे, पण दूध कडू आहे. मला सांगा, दूध कडू आहे का? तसं आपल्याकडं जी लोक आहेत, जे ध्यान करत नाही, जे आपल्या आतमध्ये अंतरात्म्याशी एकरूप होत नाही, त्यांना असं वाटतं की आम्ही सांगतो ते बरोबर आहे. कारण त्यांना कावीळ झालेली आहे. ते दुधाने ते 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 विषमज्वराने फणफणलेले आहेत, तापाने फणफणलेले आहेत ते. म्हणजे थोडक्यात काय सांगायचं ज्ञानोबा आहे ना, की एक ध्यान न करताना जी आपण अनुमानाची भक्ती करतो, त्या अनुमानाच्या भक्तीतून माझ्या खऱ्या स्वरूपाची प्राप्ती होणार नाही. मग काय करायला पाहिजे? तर ध्यानच करायला पाहिजे. जीव शिव ऐक्य करी तो सद्गुरू. जोपर्यंत जीवाचा ना शिवाचा ऐक्य करणारा श्रीगुरू आपल्या जीवनात येत नाही आणि तसा अनुग्रह आपल्याला देत नाही, अनुग्रहाची प्रबोधाचं चिंतन जोपर्यंत देत नाही, तोपर्यंत खऱ्या ज्ञानाची ओळख होणार नाही. व्यवस्थित समजून घ्या बरं का. हे एक फार महत्त्वाचे मुद्दे आहेत आणि हे मुद्दे तुम्हाला परत परत ऐकायला मिळणार नाही. किंवा तापाने कडू तोंड झाल्यावर त्याला ज्याप्रमाणे दूध विषासारखे कडू वाटते, त्याप्रमाणे मी मनुष्य नसून मला मनुष्य असे मानतात बघा. मी मनुष्य नाही आहे तरी मला मनुष्य मानतात. माझा अमानुष मानुष म्हणते ज्ञानोबारांची लिखित 4 अध्याय. मी माणूस नसताना मला जेवतात, मला खावतात, मला भरवतात. तर अशी लोक आहेत. आणि लोकांना जोपर्यंत अंतर्मुख होता येत नाही तोपर्यंत खऱ्या ज्ञानाची प्रतीती येणार. मग खरं ज्ञान कुठे आहे? खरं ज्ञान कधी आहे? तर ज्या वेळेला आपण आपल्याच अंतरात्म्याशी एकरूप होऊ आणि त्याचं भजन करू. आपल्या श्रीगुरूंनी आपल्याला दिलेल्या आपल्या ह्याची कसली अनुग्रहाची प्रबोधाचं चिंतन जोपर्यंत होत नाही तोपर्यंत हे ज्ञान कोणालाही कळणार नाही. आणि ज्ञानोबारांनी आपल्याला सावध केलेलं आहे, तर आपण सावध व्हायला पाहिजे. आणि सावधतेतून आपल्याला भक्ती व्हायला पाहिजे बरं का. सद्गुरू वचन हृदय धरी तोची मोक्षाचा अधिकारी. श्रवण मनन केलेचे करे अति आधळे. अति आदराने श्रवण करा आणि त्या अंतरात्म्याशी एकरूप व्हा. झालेली सेवा आपले सच्चिदानंद सद्गुरू श्रीपाद बाबा, रामदास बाबा, नारायण बाबा, पांडुरंग दिवेकर यांच्याकडे समर्पित करीत आहे. कुंडली